ज्यांनी दिल्लीच्या तोंडाला गेली 5 वर्ष फेस आणला ते उद्धव ठाकरे हेच मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा फेस म्हणजे चेहरा असतील असं संजय राऊत यांनी जाहीर केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर राऊतांच्या विधानाने मवियामध्ये वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणं योग्य असं विधान काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं। त्यानंतर आता राऊतांच्या या वक्तव्याने मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून सुंदोपसुंदी सुरू असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये दिल्लीच्या कोणाला फेस आणला महाराष्ट्रात तो एक तो फेस उद्धव ठाकरे या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकरेंशिवाय। ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे उद्धव ठाकरेच असतील असं संजय राऊत यांनी जाहीर करून टाकलंय। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात सगळ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंपुढे रेड कार्पेट अंथरल्याचंही राऊत म्हणाले। गेल्या 5 वर्षांमध्ये दिल्लीच्या कोणाला फेस आणला महाराष्ट्रात तो एक तो फेस उद्धव ठाकरे आम्ही कोणामध्ये हिंमत होती त्या कोणाला फेस आणण्याची आमचा फेस या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकरेंशिवाय। फेस हा असा असतो बाकी सगळे मुखवटे लावून ठेवतात म्हणजे मुखवटा यांचा चेहरा आमचा दिला। दिल्लीच्या जनतेनं दिल्लीच्या राजकारणाने उद्या भविष्यात सत्तेवर येणार आहे त्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंतरलं होतं। तुम्ही काय सांगताय म्हणत होते कशाला गेले दिल्ली तुमची कबर खाण्याला आम्ही दिली तुम्हाला करायला आम्ही दिल्लीत गेलो आणि तुम्हाला आम्ही गाडल्या शिरला जातात दिल्लीत त्यांना फॅक्टरी मिळते मोदीच्या त्या गवतावर बसतात पांढरा पॅन्टर गवत लावून परत पाठी येतात बघा तुम्ही जाताना पॅन्ट स्वच्छ असते एकाला सगळे गवत इथे लागलेले। उद्धव ठाकरेंच्या 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावेळीही महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चर्चा झाली होती। मविया एकत्रितपणे निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसत असताना या मुद्द्यावरून मवियात वाद रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येते। काही दिवसांपूर्वी ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असणं योग्य असल्याचं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलं। आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। आता ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवते। भ्रष्टाचारी आणि महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राला घाण ठेवणारं जे सरकार आहे या सरकारला हटवणं महत्वाचं आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ। संजय राऊतजी म्हणतात ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात। महाविकास आघाडीची भूमिका म्हणून आम्ही एकत्रपणे बसून त्यावर चर्चा करू। प्रत्येकांना प्रत्येक पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना हे सगळं वाटणं स्वाभाविक आहे। लोकसभेला चांगलं यश मिळाल्यानं काँग्रेसच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्याचं मानण्यात येतंय। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मुख्यमंत्री पदासाठी पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंचं नाव पुढे करण्यात येतंय। शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंना राऊतांच्या विधानाबाबत विचारणा केली असता त्यांनी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला का असा प्रतिप्रश्न विचारलाय। महायुतीचा ठरला का? महायुतीचा ठरला का? मग हेच महायुतीचं चाललंय आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। अशा पद्धतीची काही आवश्यकता मला वाटत नाही। विनाकारण महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करण्याच्या हेतूने हे जे काही प्रश्न पेरले जातात मला वाटतं की आधी महायुतीने त्यांचा चेहरा आधी जाहीर करावा आणि त्यानंतर मग महाविकास आघाडीला हे प्रश्न विचारावे। तर मवियात अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतील अशी टीका महायुतीच्या नेत्यांनी केली आहे। महाविकास आघाडीकडला चेहरा कोण आहे? कारण किती गुडघ्याला बाशिंग बांधून या ठिकाणी व्यक्ती बसलेली आहे। एका पक्षातच बसलेले अनेक आहेत, एका पक्षातच गुडघ्याला बाशिंग बसलेले अनेक आहेत।
त्याच्यामुळे त्यांचा चेहरा खरा काय काय ते आता याच्यावरती रिॲक्शन उद्या सकाळी उठून त्यांची पत्रकार परिषद होते, त्यांच्याकडनंही बाकी काँग्रेसमध्ये सुद्धा रिॲक्शन त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे त्या विषयावरती काही आमच्याकडे असं काही कारण नाही. विरोधकांना फेक नरेटिव्ह सेट करायची लोकसभेपासून सवय लागलेली आहे. त्यामुळं ते आता निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी फुसकी सोडली की महायुतीमध्ये मतभेद आहेत. अहो तुमच्यामध्ये चाललंय म्हणावं, तुमच्यात एक जण म्हणतो ज्याची संख्या आमदारांची जास्त त्याचा मुख्यमंत्री, आणि दुसरे उभाटाचे नेते म्हणतात की आमचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी चाचपायला ते दिल्लीमध्ये गेलेत. त्यामुळे मतभेद कुणाच्यात आहेत? त्यांच्यात आहेत, आमच्यात बिलकुल नाहीत. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. जागा वाटपाच्या चर्चा महायुती आणि मवियाच्या नेत्यांमध्ये होत आहेत. राज्यात राजकीय नेत्यांच्या यात्रा दौरेही वाढू लागलेत. अशात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हा महायुती आणि मवियातही कळीचा मुद्दा आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर करून टाकल्यानं आता मवियात या मुद्द्यावर नवा वादंग उभा राहणार का हे येत्या काळात पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.